When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. ही नवरात्रीची पहिली रात्र आहे. आणि ही रात्र आणि हा दिवस, हा येणारा उद्याचा दिवस, हे ईश्वराच्या स्त्री तत्वाला समर्पित केले गेलेले आहेत. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ही स्त्री तत्वाच्या 3 वेगवेगळ्या आयामांची प्रतीक, चिन्हे म्हणून वापरली जातात. त्या अस्तित्वाच्या 3 मूळ गुणांना देखील दर्शवतात. तमस, रजस आणि सत्व. तमस या शब्दाचा अर्थ आहे जडत्व. रजस म्हणजे गतिशीलता किंवा भावनिक तीव्रता. सत्व म्हणजे एक प्रकारे मानवी सीमा ओलांडून पल्याड जाणं, विलीन होणं, विरून जाणं, एकरूप होणं. अवकाशातील 3 वस्तूंशी मानवी शरीराची संरचना खूप खोलवर जुळलेली आहे. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र. Mother Earth is considered tamas. त्यापैकी पृथ्वी, धरणी मातेला तमस मानलं गेलंय. सूर्याला रजस आणि चंद्राला सत्व मानलं गेलंय. ज्यांना सामर्थ्य, अमरत्व किंवा शक्ती प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा आहे, ते लोक देवीच्या तमोगुण स्वरूपांची आराधना करतात. जसे की महाकाली किंवा धरणी माता. ज्यांना धनदौलत, जीवनाची उत्कटता आणि या भौतिक जगातील उपभोगण्याजोगे अनेक वरदान प्राप्त करण्याची इच्छा आहे, ते स्वाभाविकपणे देवीच्या रजोगुण स्वरूपाची अर्थात लक्ष्मीची आराधना करतात किंवा सूर्य. ज्यांना दिव्यत्व जाणून घ्यायचंय, ज्ञान हवंय किंवा भौतिकतेच्या पल्याड जायचंय, केवळ शरीराचे अमरत्व नाही, तर ज्यांना नश्वर शरीराच्या मर्यादा
पार करण्याची इच्छा आहे, ते सहसा देवीच्या सत्व गुण स्वरूपाची साधना करत असतात, म्हणजे सरस्वतीची करत असतात, किंवा चंद्र. या 3 दिवसात देवीच्या या 3 रूपांचा उत्सव सुरू राहील. आजचा दिवस समर्पित आहे दुर्गेला किंवा महाकालीला, उद्याचा दिवस लक्ष्मीचा आणि परवा सरस्वतीचा दिवस. या दिवसांची आखणी अशी करण्यात आली कारण खरं पाहता आपण या मातीतूनच तर जन्माला आलो आहोत आणि आपण एक सक्रिय जीवन जगू शकतो. हाच रजस म्हणजेच देवीचा दुसरा गुण आहे. तिसरा गुण सत्व तुमच्या जीवनात येऊ शकतो किंवा कदाचित येणारही नाही. देवीच्या या रूपाची तुम्हाला तुमच्यात अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील, नाहीतर ती तुमच्यात उतरणार नाही. महाकाली खाली जमिनीवर आहे, लक्ष्मी एका फुलावर बसलेली आहे आणि सरस्वती मोरावरती स्वार आहे, बरोबर ना? हा मोर काय म्हणतोय तुम्हाला कळतंय का? मला वाटलं एव्हाना सर्वांना तमिळ भाषेतील किमान 2-3 तरी वाक्य कळली असतील. हा मोर काय म्हणतोय तुम्हाला कळतंय का? तर हे 3 दिवस स्त्री तत्वाचे दिवस आहेत. तुमच्यापैकी ज्यांना हे माहीत नाही त्यांच्यासाठी लिंग भैरवी मध्ये 3 मूलभूत चक्रांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या पुरुषामध्ये 7ही आहेत, तिच्यामध्ये 3च चक्र आहेत. 3 गुणांचे प्रतीक. या 3 गुणांचे प्रतीक तमस, रजस आणि सत्व. तमस हा पृथ्वीचा स्वभाव आहे आणि आज तिचा दिवस आहे आणि तीच जीवदायिनी आहे. हा संपूर्ण आपला संपूर्ण काळ जेव्हा आपण गर्भामध्ये होतो, आपला गर्भकाळ हा तमस आहे. ही अवस्था जवळजवळ सुप्तावस्थेसारखीच आहे, पण तरीही वाढत जातो. म्हणून तमस हा स्वभाव आहे पृथ्वीचा. हा तुमच्या जन्माचा देखील. ज्या क्षणी तुमचा जन्म होतो त्याच क्षणी तुम्ही सक्रिय होता. ही रजस गुणाची सुरुवात आहे. जर तुम्ही पुरेसे सजग असाल किंवा कदाचित भाग्यवान असाल तरच तुम्ही सत्वगुणाची चव चाखू शकाल, नाहीतर रजस गुणाचे विविध रंगी विश्व छान वाटतं जोपर्यंत आपलं आयुष्य छानपैकी चाललंय, पण जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा मात्र रजस चांगलंच छळणार. म्हणून हे 9 दिवस आणि हे सर्वात To approach every aspect of life in a celebratory way. महत्वाचं आहे की आयुष्याचा प्रत्येक पैलू आनंदाने साजरा करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट एक उत्सव म्हणून साजरे कराल तर तुम्ही जीवनात फार गंभीर न होताही प्रत्येक गोष्ट पूर्णपणे समरसतेने करायला शिकाल. पण आज बहुतेक लोकांची समस्या ही आहे की त्यांना जर एखादी गोष्ट फार महत्वाची वाटली तर ते त्याबाबत अगदी गंभीर होऊन जातात, आणि जर त्यांना वाटलं की ती गोष्ट फार महत्वाची नाहीये तर मग ते त्याबाबत अगदी निष्काळजी होऊन जातात. ते पूर्णपणे त्यात समरस होत नाहीत. हे तसं नाहीये. या प्रवासाचं, या जीवनाचं रहस्य फक्त एवढंच आहे की सर्व काही खेळकर वृत्तीनं बघणं आणि तेही प्रत्येक गोष्टीत पूर्णतः समरसून एखाद्या खेळाप्रमाणे. आणि म्हणूनच जीवनाच्या अत्यंत गहन आणि सखोल पैलूंना एक उत्सव म्हणून साजरं केलं जातं, जेणेकरून त्याचा मूळ अर्थ गहाळ होणार नाही. जर तुम्ही खूप सिरियस असाल, तो खूप गंभीर आहे असं कोणी म्हणालं तर त्याचा अर्थ काय होतो?
Ryan Reynolds here from Mint Mobile with a message for everyone paying big wireless way too much. Please, for the love of everything good in this world, stop. With Mint, you can get premium wireless for just $15 a month. Of course, if you enjoy overpaying, no judgments, but that's weird. Okay, one judgment. Anyway, give it a try at mintmobile.com/switch. Upfront payment of $45 for 3-month plan, equivalent to $15 per month required. Intro rate first 3 months only, then full price plan options available. Taxes and fees extra. See full terms at mintmobile.com.